असं आहे पहिल्या गावाचे मानकरी सन्मान्य शाहीर साहेब केशवजी शेंडे साहेब यांनी तुझ्यांच्या सामन्याला सुरुवात केली आणि शाहीर साहेब म्हणतात उत्तर तुमचं खोटं आहे. बरोबर आहे. पुन्हा अभ्यास करावा लागल. घरी गेल्यावर पाहतो चिवड चावड करून काही सापडते का म्हणून. किव येते म्हणते बुद्धीची. बरोबर आहे ना. आमची किव तुम्ही ना घ्याल तर कोण घेईन बा. बरोबर आहे की आमची किव तुम्हीच घ्यायला पाहिजे. काही का तुम्ही मोठे माणसं. तुमच्या बुद्धीची किव येते. कवी आहे गायक आहे वगैरे वगैरे आणि सांगते तर म्हणते का डुकराचे शिर लावले. मी डुकराचं शिर लावलं असं सांगितलं का जी. असं सांगितली मा बोलण्यात चुकलं का तुमचं. डुकराचं शिर लावलं म्हणून सांगितलं मी नाही ना. मला अभ्यास करावा लागेल पण तुम्हालाही कान खोरा लागेल. तुम्ही कान खोलून घ्या. ठीक आहे. म्हणते श्रीकृष्ण आपला विष्णू भगवान हे येतात तीरावर बसले होते. म्हणते साहेब मी जे युद्ध सांगितलं ते युद्ध आहे अघोरी वनातलं. गणेशाचे 24 अवतार त्यातला 21व्या अवतारामध्ये हे कहाणी दिली आहे. 5 नंबर सांगितला 23 आणि 24 कोणाही जवळ असेल तर तुम्ही आजही पाहून पहा. तरी मला तुम्ही खोटं. मग तुम्ही सांगितलं की कोणत्या ठिकाणी शिर लावलं कोणत्या ठिकाणी शिर काटलं तर मग ते एका तीरावर. आता तीर तो लई आहे. गंगेचा आहे यमुनेचा आहे नर्मदेचा आहे. कोणता तीर का बाणाचा तीर. कोणता तीर कोणत्या तीरावर बसले तुमचाच प्रश्न. तुम्हाला धड माहित नाही. वा एका तीरावर बसले ते मस्त आहे. शायरी एक होता राजा आणि एक होती राणीने भरून बसली पाणी. मस्त काम आहे. उत्तर म्हणते साफ खोटं आहे. आणि मी विचारलं तर म्हणते परशुराम होय. म्हणते परशुरामासोबत युद्ध झालं. हे तर सगळ्याला माहित आहे. मी एवढा पागल असेल का त्या परशुरामा. बरं मी म्हटलं बहुजनातला व्यक्ती परशुराम बरोबर कोण तेली पण कोण होय का परशुराम. परशुराम भगवान परशुराम हा तेलीबाई कुणबी होय का. त्याच्यावर लक्ष आहे. वा वा म्हणजे तुम्हाला अभ्यास झालाय. आमचा बकवास आहे. आणि म्हणते गणपती हारला परशुरामामुळे त्याचा एक दात तुटला होता गणपतीचा. मस्त काम आहे. शाबाश. हमारा फैसला है दोस्तों तुम्हारे हाथ में. मोरेश्वर शाहीचा ऐकला सन शेरा. बरोबर आहे ना. आज का सामना है फलाने के साथ में और हार जीत का फैसला है दोस्तों तुम्हारे हाथ में. फैसला करना बराबर जो आपको समझ में आता है नाही ना. और थोड़ी देर में पता चलेगा यहाँ कौन पलटी खाता है. नाने सर दुधारे वाले मोरेश्वर शाही जैताळे वाले यायचा शेर डुप्लिकेट कॉपी बनवता का. झेरॉक्स मारल्या त्याच्या जवळून मशीन मध्ये वा 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 वा. ठीक आहे. हो जा लढणे को तयार पहिले हम तो करेवार. आता आम्ही लढासाठी तर आलो पण शस्त्र नाही आणले. हे आमचं शस्त्र आहे. हे आमचं शस्त्र आहे. हो जा तयार तर मी तयारच आहो. माझ्या हात काय पाठीमागा नाही आहे. समजलं का. ठीक आहे. चांगलं गाणं आहे. माझंही गाणं आहे का. अगर कैद हो जाए तो जवाब के औखाद हो कि वो जमानत कर जाए. सवालों से जिंदगी अगर कैद हो जाए तो जवाब के औखाद हो कि वो जमानत कर जाए. सवालों से जिंदगी अगर कैद हो जाए तो जवाब के भी औखाद हो कि वो जमानत कर जाए. वो दोस्त समझने में कोई मौका मिले हो किसान साहब. वो फल निर्माण करो तो दुश्मन जिंदगी मर जाए. सवाल करते
तसल्ली होती है जवाब से और गाने की तसल्ली होती है गाने से। ये महफिल कभी खुश न होगी तुम्हारा चेहरा देख लेने से। अरे खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं, तो हमारी तारीफ होनी चाहिए इस जमाने में। लोकांना आमची तारीफ व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये खरं सारथ्य आहे ना तर काय, कोणी वाजवे कोणाला आणि नक्की वाजवे आपल्याच गुणाला। मीच मोठा हुशार असेल पहिले मला असंच वाटलं, मीच मोठा हुशार असेल पहिले मला असंच वाटलं, पण मी दिलेलं उत्तर जेव्हा तुम्हाला नाही पटलं तेव्हा मी स्वतःलाच म्हटलं तू कायचा बे हुशार। या केशव शाहच्या एका प्रश्नामध्ये एका तुला तळपायला पाणी सुटलं। आता तुला नसेल माहित तर केशव शाहला विचार आणि मग म्हणजे जगामध्ये मीच मोठा हुशार। हा मुले का मुदेलाच करशील तर मोळपेवाले म्हणतील हे पैठण आणलं कुठलं, आणि मीच मोठा हुशार असेल पहिले मलाही असंच वाटलं। आई साहेब स्वतःला हुशार समजला नाही होत, काय लोकांनी म्हणायला पाहिजे जगे पे कर दूंगा ठाव। चांगलं गाणं आहे तुमचं, पहिल्या फेराचं शायरी गीत पाहिल्या अशी शायरीची सुरुवात आहे। तू नाचे चोला बदलने से नियत नहीं बदलती और सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती। अकेले के तलक की सियासत नहीं बदलती और किसी मालदारों के बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हैसियत नहीं बदलती। नहीं बदलती काय म्हणतो गुरु आहात तुम्ही, कवी आहात, गायक आहात तुम्ही, तुम्ही कुठे नाहीये, नाही तुम्ही कुठं कमी आहे, ठीक आहे तुमचा गुरु जिवंत आहे, तुम्हाला गाणे बनवायची गरज नाही आहे। बरोबर आहे। कवी बुधा म्हणे पण केशव का म्हणे, का म्हणे आमची दुय्यम कोणा संग आहे केशव संग। कवी बुधा म्हणे ठीक आहे ना, पण केशव काही म्हणे का नाही, केशव काहीच नाही म्हणे, सगळं बुधाच म्हणे। वारे बुधा म्हणे बुधा झाला बुधा, तुम्ही आज जवान नाही का, आता तुम्ही काहीतरी म्हणा ना, तुम्ही केव्हा म्हणा नाही का, ठीक आहे काय हरकत नाही। मी काय म्हणतो शाहिरी कशी असायला पाहिजे, अरे तुफान होऊ दे जरा, अरे तुफान होऊ दे जरा, अरे शाहिरी तुफान होऊ दे जरा, तुफान होऊ दे जरा, शाहिरी तुफान होऊ दे जरा।
आहे तुमच्या पाठीमागे हा, मागे लागले. त्याच्यावर काय